तुम्ही सुरू करा, सगळं दिसतंय, सुरू करा त्यांना. सुरू करू? सर सुरू करू का? सुरू करा मॅडम. ओके. नमस्कार उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका आयोजित ऑनलाईन एज्युकेशनच्या आजच्या या तासिकेत मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. माझे नाव गौरी राजेंद्र कुमार शिंदे असून महानगरपालिकेच्या गोरेगाव पूर्व येथील शाळेत मी कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 4 अर्थनियोजन याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासिकेत तुम्हाला या पाठाचा परिचय झालेला आहे. हा पाठ जो आहे तो आपल्याला 8 गुणांसाठी आहे. यातील संकल्पना जर तुम्ही थोड्या समजून घेतल्या तर या प्रकरणावर आधारित जास्तीत जास्त गुण तुम्ही परीक्षेत प्राप्त करू शकता. हा पाठ 2 भागात विभागला आहे, जीएसटी आणि दुसरा भाग आहे म्युच्युअल फंड्स आणि शेअर्स. आजच्या या तासिकेमध्ये आपण फक्त जीएसटी याविषयी अधिक माहिती घेऊयात. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासिकेत झालेल्या भागाची आपण थोडी उजळणी करूया. जरा आठवूया जीएसटी संदर्भातील संज्ञा. तर जीएसटी म्हणजे काय? जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, यालाच मराठीत वस्तू व सेवा कर असे म्हटले जाते. आपल्या देशात ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आलेली आहे. या प्रणालीचे वर्णन एक देश एक कर एक बाजार असे करता येईल. यापूर्वीचे सर्व कर रद्द करून आपल्या देशात हा एकच कर आता आकारला जातो. जीएसटी हा जो कर आहे तो वस्तू आणि सेवा या दोघांच्या खरेदी आणि विक्रीवर आकारला जातोच. म्हणजे वस्तू खरेदी करताना किंवा विक्री करताना आकारल्या जाणाऱ्या कराला जीएसटी, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर असे म्हणतात. आता आपण जीएसटी संदर्भातील महत्त्वाच्या संज्ञांची उजळणी करूया. जीएसटी चे 2 भाग आहेत. पहिला आहे सीजीएसटी, यालाच इंग्लिश मध्ये सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असे म्हणतात. तर मराठीत केंद्रीय वस्तू व सेवा कर असे म्हणतात. तर दुसरा भाग आहे एसजीएसटी, याला इंग्लिश मध्ये म्हणतात स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तर मराठीत त्याला म्हणतात राज्य वस्तू व सेवा कर. जीएसटी मध्ये जेवढा केंद्रीय कराचा वाटा असतो तेवढाच राज्य सरकारच्या कराचा सुद्धा वाटा असतो. केंद्र सरकारचा कर बरोबर राज्य सरकारचा कर. आता आपल्याला सराव संच 4.1 सोडवण्यासाठी काही संज्ञा लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर कोणकोणत्या संज्ञा लागणार आहात त्या? पहिली आहे करपात्र किंमत. करपात्र किंमत म्हणजे काय? ज्या किमतीवर कर आकारला जातो ती किंमत. म्हणजे वस्तू खरेदी करताना किंवा विक्री करताना त्या वस्तूच्या ज्या किमतीवर कर आकारला जातो त्या किमतीला करपात्र किंमत असे म्हणतात. दुसरं आहे बीजक मूल्य. बीजक मूल्य म्हणजे वस्तू खरेदी किंवा विक्री करताना आपण करासह दिलेली एकूण किंमत. समजा एखादा तुम्हाला उदाहरण सोडवायला दिलंय आणि त्यात स्पष्ट नमूद केलेलं नसेल तर तिथे विक्रीची किंमत हीच करपात्र किंमत आहे असे म्हणतात. आणि यापुढे उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, केंद्राचा कर आणि राज्याचा कर दोन्ही समान असतात. सीजीएसटी बरोबर एसजीएसटी. यापुढे मी केंद्राच्या करासाठी सीजीएसटी आणि राज्याच्या करासाठी
SGST हे शब्द वापरणार आहे. तर चला तर मग आपण सराव संच 4.1 सोडवूयात. सराव संच 4.1 चं पहिलं उदाहरण आहे, पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे. तर CGST व SGST चा दर किती असेल? तर मुलांनो, कधीही उदाहरण सोडवताना आपण प्रश्न 2 वेळा वाचून घ्यायचा आहे. त्यामुळे काय होतं की प्रश्नात कोणत्या बाबी दिलेल्या आहेत आणि कोणत्या बाबी आपल्याला काढायच्या आहेत याची जाणीव होते. तर इथे आपण प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की येथे जीएसटीचा दर 12% दिलेला आहे आणि आपल्याला CGST व SGST चा दर काढायचा आहे. तर येथे जीएसटीचा दर बरोबर 12%. आपल्याला माहितच आहे की CGST आणि SGST या दोन्ही करांचा जीएसटी मध्ये समावेश असतो. तसेच CGST आणि SGST हे दोन्ही कर समान असतात. म्हणून CGST चा दर बरोबर SGST चा दर बरोबर GST चा दर छेद 2. कारण CGST व SGST चा दर GST च्या दराच्या निम्मा असतो. म्हणून GST चा दर दिलेला आहे आपल्याला 12/2 बरोबर 6%. आणि म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे CGST चा दर बरोबर 6% व SGST चा दर बरोबर 6%. तर उदाहरण अतिशय सोपं आहे. GST दिलेला आहे आणि त्यावरून CGST व SGST चा दर काढायचा आहे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की GST काढताना CGST व SGST यांची बेरीज करतात. तर CGST किंवा SGST दिलं असेल आणि GST काढायचं असेल तर बेरीज, आणि GST दिली असेल CGST काढायचं असेल तर त्याला 2 ने भाग द्यायचा आहे. कारण GST च्या निम्मा CGST किंवा SGST चा दर असतो आणि CGST चा दर व SGST चा दर दोन्ही समान असतात. दुसरं उदाहरण आहे, एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल तर SGST चा दर किती असेल, तसेच GST चा दर किती? येथे आपल्याला CGST दिले आहे 9%. मग आपल्याला माहितच आहे की CGST आणि SGST दोन्हींचा दर समान असतो आणि म्हणून SGST चा दर सुद्धा 9%च येईल. आता GST चा दर बरोबर CGST चा दर अधिक SGST चा दर बरोबर 9% अधिक 9%. 9 अधिक 9 18. आणि म्हणून विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात आपण लिहू शकू SGST बरोबर 9% व GST बरोबर 18%. तिसरं उदाहरण आहे, मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी रुपये 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती आकारला असेल? उदाहरण परत वाचायचंय. इथे आपल्याला 2 डबे विकलेले आहेत. एका डब्याची किंमत आहे 2800 रुपये. म्हणून 2 डब्यांची किंमत येईल 2 गुणिले 2800 रुपये. म्हणून आपण एकूण विक्रीची किंमत 2 गुणिले 2800 बरोबर 5600. करपात्र किंमत आली आपली 5600. तर करपात्र किंमत आपण
मग अशी व्याख्या बघितली होती, ज्या किमतीवर कर आकारला जातो त्या किमतीला करपात्र किंमत असे म्हणतात. या करपात्र किमतीवरील कर काढायचा आहे आपल्याला. दर काय दिलेला आहे आपल्याला? 28%. जीएसटीचा दर आहे 28%. जीएसटी मध्ये सीजीएसटी आणि एसजीएसटी या दोन्ही करांचा समावेश असतो. जीएसटीचा दर 28% आहे, म्हणून आपला सीजीएसटी व एसजीएसटीचा दर त्याच्या निम्मा म्हणजे 28/2 बरोबर 14% असेल. म्हणून सीजीएसटी बरोबर 5600 गुणिले 14/100. 5600 चे पुढचे 2 शून्य आणि 100 चे 2 शून्य कट होतील. 56 गुणिले 14. जर हा आपण गुणाकार केला तर उत्तर येईल आपल्याला 784 रुपये. आणि म्हणून कर अभियोगात सीजीएसटी आणि एसजीएसटी प्रत्येकी रुपये 784 आकारला असेल. चौथं उदाहरण आहे. एक मिनिट, दुसरं प्रेझेंटेशन मध्ये जा बरं. पॉवर पॉइंट प्रॉब्लेम झाला होता. तर सीजीएसटीचा दर दिला होता, त्यावरून आपण एसजीएसटीचा दर समान असतो म्हणून 9% लिहिलं. त्यानंतर जीएसटीचा दर काढायचा आहे. जीएसटीचा दर बरोबर सीजीएसटीचा दर अधिक एसजीएसटीचा दर बरोबर 9% अधिक 9%. 9 अधिक 9 18%. म्हणून आपण उत्तरात लिहू एसजीएसटी बरोबर 9% व जीएसटी बरोबर 18%. उदाहरण क्रमांक 3. मेसर्स रियल पेंटने प्रत्येकी रुपये 2800 कर पात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. जीएसटीचा दर 28% असल्यास कर अभियोगात सीजीएसटी व एसजीएसटी किती आकारला असेल? तर उदाहरण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण वाचायचं आहे. 2 डबे आहेत, एका डब्याची किंमत 2800 आहे, म्हणून 2 डब्यांची किंमत काढायची आहे. म्हणून आपली एकूण विक्रीची किंमत येईल 2 गुणिले 2800 बरोबर रुपये 5600. म्हणजेच आपली करपात्र किंमत आली 5600. करपात्र किंमत म्हणजे काय? ज्या किमतीवर कर आकारला जातो ती किंमत. आता या करपात्र किमतीवरील कर काढूयात. येथे आपल्याला जीएसटीचा दर दिला आहे 28% आणि म्हणून सीजीएसटी एसजीएसटीचा दर त्याच्या निम्मा म्हणजे 14% येईल. म्हणून सीजीएसटी बरोबर 5600 गुणिले 14/100 रुपये 784. आणि म्हणून आपलं उत्तर येईल एसजीएसटी आकारला असेल 784 रुपये. आणि दोन्ही कर समान असतात म्हणून सीजीएसटी आणि एसजीएसटी प्रत्येकी रुपये 784 आकारला असेल. पुढील उदाहरणाकडे वळूयात. उदाहरण क्रमांक 4. 1:8 ची किंमत रुपये 586 आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयाला मिळेल?
तर विद्यार्थी मित्र, आपण बघत आहोत प्रश्न क्रमांक 1 पासून 4 पर्यंत प्रत्येक प्रश्नात प्रश्नाचं स्वरूप बदलत आहे. इथे आपल्याला किंमत दिलेली आहे, जीएसटीचा दर दिलेला आहे आणि ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल याची विचारणा करण्यात आलेली आहे. मग आपण उदाहरण सोडवूयात. बेल्टची करपात्र किंमत दिलेली आहे 586. मग अशी मी तुम्हाला सांगितलं होतं की उदाहरणात जर नमूद केलं नसेल तर किंमत ही करपात्र किंमत आपण धरायची आहे. ती 586 आहे. जीएसटीचा दर आहे 18%. मग 18% दराने या दिलेल्या किमतीवर आपण जीएसटी काढूयात. म्हणून जीएसटी बरोबर करपात्र किंमत 586 गुणिले कराचा दर 18%. 18%ला आपण लिहिणार आहोत 18/100. 586 आणि 18 यांचा गुणाकार केल्यास गुणाकार येणार आहे 10,548 छेद 100. विद्यार्थी मित्रांनो, इथे छेदस्थानी 100 ही संख्या आहे. जेव्हा 2 शून्य असतात तेव्हा उत्तरात दशांश चिन्हात डावीकडे 2 घरं जाऊन दशांश चिन्ह दिले जाते. येथे एकक स्थानापासून सुरुवात केल्यानंतर 8 हे प्रथम स्थान आहे व 4 हे द्वितीय स्थान आहे. 2 शून्य आहेत म्हणून 2 घरांनी दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि म्हणून आपलं उत्तर येणार आहे रुपये 105.48. 105 रुपये 48 पैसे. मॅम तुम्ही स्क्रीन शेअर नाही केली. स्क्रीन शेअर नाहीये माझी. नाही मिस. अरे मग सांगायचं. सॉरी 2-3 गणितापासूनच नाही. हो, मग थांबा परत जाते. 5,600 या करपात्र किमतीवरील कर काढूयात. जीएसटीचा दर आहे 28% आणि म्हणून सीजीएसटी व एसजीएसटीचा दर त्याच्या निम्मा म्हणजे 14% असेल. आता सीजीएसटी म्हणजेच काय? करपात्र किंमत गुणिले कराचा दर. करपात्र किंमत आहे आपली 5,600 गुणिले कराचा दर 14%. 14%ला आपण लिहिणार आहोत 14/100. 100 मधील 2 शून्य आणि 5,600 2 शून्य हे कट होतील आणि उरेल 56 गुणिले 14. यांचा गुणाकार केल्यास आपल्याला उत्तर मिळेल 784 रुपये. म्हणजेच एसजीएसटी आपला आकारला जाईल 784 रुपये. आता कर बीजकात सीजीएसटी आणि एसजीएसटी प्रत्येकी रुपये 784 आकारला असेल, कारण दोन्ही कर समान असतात. पुढील उदाहरणाकडे वळूयात. उदाहरण क्रमांक 4. एका रिस्टवॉचची किंमत 586 आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळेल? तर आता इथे प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. प्रत्येक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे. इथे आपल्याला रिस्टवॉचची किंमत दिलेली आहे, जीएसटीचा दर दिलेला आहे आणि ग्राहकाला किती किंमत द्यावी लागेल हे विचारण्यात आलेलं आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या उदाहरणात जर नमूद केलेलं नसेल तर किंमत ही करपात्र किंमत आपण धरणार आहोत. म्हणून बेल्टची करपात्र किंमत बरोबर रुपये 586. यावर जीएसटीचा दर दिला आहे आपल्याला 18%. आता 18% दराने या करपात्र किमतीवरील कर काढूयात. जीएसटी बरोबर करपात्र किंमत गुणिले कराचा दर. करपात्र किंमत आहे आपली 586 आणि दर आहे 18%. आपण लिहिलं 586 गुणिले 18 छेद 100. 586 आणि 18 यांचा गुणाकार केला 10,548. 2 शून्य आहे खाली म्हणून दशांश चिन्ह 2 घन मागे जाणार आहे. उत्तर येणार आहे आपलं 105 रुपये 48 पैसे. रुपये 105.48. आता ग्राहकाला द्यावी लागणारी रक्कम काढण्यासाठी आपल्याला करपात्र किंमत आणि जीएसटी या दोघांची बेरीज करावी लागेल. करपात्र किंमत आहे आपली 586. बेरीज करताना 586 ला 586.00 लिहायचंय म्हणजे उत्तर चुकत नाही आणि जीएसटी आले आपला 105.48. म्हणून आपलं उत्तर येईल 691.48 रुपये. म्हणजेच ग्राहकाला तो बेल्ट
691.48 रुपयांना मिळेल. 5वं गणित आहे, खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची जीएसटी करासह एकूण रक्कम 1770 आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत, त्यावरील सीजीएसटी व एसजीएसटी चे वर्णन करा. आपल्याला काय काय दिलेलं आहे? जीएसटी करासह एकूण किंमत दिलेली आहे 1770. जीएसटीचा दर ही दिलेला आहे 18% आणि करपात्र किंमत काढायची आहे. तसेच सीजीएसटी व एसजीएसटी सुद्धा काढायचे आहे. तर आपण त्या कारची करपात्र किंमत X आहे असे मानूयात. यावर कराचा दर आहे 18%. म्हणून आकारण्यात येणारा जीएसटी बरोबर करपात्र किंमत गुणिले कराचा दर X गुणिले 18/100 म्हणजेच 18X/100 येईल. 2 ने भाग दिला तर 92×18 2×5 10 9X/50 येईल. आता येथे बीजक मूल्य म्हणजे करासह एकूण किंमत दिलेली आहे आपल्याला 1770 रुपये. करपात्र किंमत अधिक जीएसटी या दोघांनी मिळून बीजक मूल्याची किंमत येते. व करपात्र किंमत आहे आपली X, जीएसटी आहे 9X/50, दोघांची बेरीज 1770. 50 आणि 1 चा लसावी काढणार आहोत, म्हणून 50 ने 1 ला गुणाकार केला, 50X अधिक 9X 59X बरोबर 1770. 59X बरोबर दोघांचा गुणाकार केला 1770 आणि 50 88,500 आणि म्हणून X बरोबर 88,500. इकडचे X चे गुणाकारात असलेली 59 ही संख्या भागाकारात जाईल आणि आपल्याला उत्तर येईल 1500. म्हणून त्या कारची करपात्र किंमत येईल आपल्याला 1500. आता आपल्याला फक्त कारची करपात्र किंमत विचारलेली नाही, त्यावरील सीजीएसटी व एचजीएसटी चे गणन सुद्धा करायला सांगितलेले आहे. या किमतीवर सीजीएसटी आणि एचजीएसटी 9% दराने आकारलेला आहे. म्हणून 9% दराने आपण काढूयात. आता सीजीएसटी बरोबर 1500 गुणिले 9/100, 2 शून्य कट होतील, 15 गुणिले 9 135 रुपये. म्हणून एसजीएसटी येईल आपला 135 रुपये. आता सीजीएसटी आणि एसजीएसटी समान असतात, म्हणून एसजीएसटी सुद्धा आपला 135 रुपये येईल. म्हणून आपलं फायनल उत्तर येईल कारची करपात्र किंमत 1500 रुपये आणि त्यावर आकारलेला सीजीएसटी व एसजीएसटी प्रत्येकी 135 रुपये. पुढील उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 6. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्सने एका कंपनीला 1.5 टनाचा व करासह 51,200 रुपये किमतीचा एसी पुरवला. एसी वरील सीजीएसटीचा दर 14% आहे. तर कर बीजकात पुढील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा. काल सरांनी तुम्हाला कर बीजक कसे असते याविषयी माहिती दिलेली आहे. आता आपल्याला सीजीएसटीचा दर दिलेला आहे, एसजीएसटीचा दर काढायचा आहे. इथे आपल्याला या प्रश्नामध्ये एकूण 6 बाबी विचारलेल्या आहेत. एसजीएसटीचा दर, जीएसटीचा दर, एसीची करपात्र किंमत, सीजीएसटीची एकूण किंमत आणि एसजीएसटीची रक्कम. तर आपण स्टेप बाय स्टेप घेऊयात. हे पहिल्यांदा आपण एसजीएसटीचा दर आणि एसी वरील जीएसटीचा दर काढूयात. येथे सीजीएसटीचा दर 14% दिलेला आहे प्रश्नात. आपल्याला माहितच आहे सीजीएसटी आणि एसजीएसटी हे दोन्ही दर समान असतात, म्हणून आपला एसजीएसटीचा दर सुद्धा 14% येणार आहे. त्यानंतर आपण एसी वरील जीएसटीचा दर काढूयात. जीएसटी म्हणजे काय मी सांगितलंय तुम्हाला, जीएसटी काढताना सीजीएसटी आणि एसजीएसटीच्या दराची बेरीज करतात. म्हणून एसी वरील जीएसटीचा दर बरोबर सीजीएसटीचा दर अधिक एसजीएसटीचा दर. 14 अधिक 14 28%. आता आपल्याला
तिसऱ्या प्रश्नात विचारलेला आहे कारची करपात्र किंमत किती. तर समजा कारची करपात्र किंमत आहे एक्स, त्यावरील जीएसटी आहे 28%. मग एक्स गुणिले 28/100 म्हणजेच 28x/100. 4 ने भाग देऊयात. 28 ला 4 ने भाग दिला तर 7 येईल आणि 100 ला 4 ने भाग दिला तर 25 येईल. 7x/25. एसी ची करपात्र किंमत अधिक जीएसटी बरोबर बीजक मूल्य. एक्स अधिक 7x/25 बरोबर बीजक मूल्य आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे 51,200 रुपये. येथे सुद्धा एक्सच्या छेदस्थानी 1 आहे आणि 7 एक्सच्या छेदस्थानी 25 आहे. 25 आणि एक्स यांचा एकचा लसावी काढायचा आहे. लसावी येईल 25 आणि म्हणून एक्स ला 25 ने गुणाकार करावा लागेल आपल्याला. 25x अधिक 7x/25 बरोबर 51,200. 25 अधिक 7 आपले येणार आहेत 32. 32x छेदस्थानी 25 बरोबर 51,200. आणि म्हणून भागाकारातले 25 गुणाकारात जातील आणि गुणाकारातले 32 भागाकारात जातील आणि उत्तर येईल आपलं 51,200 गुणिले 25/32. गुणाकार भागाकाराच्या सर्व क्रिया केल्यानंतर उत्तर येईल आपलं 40,000 रुपये. म्हणून एसी ची करपात्र किंमत आहे 40,000 रुपये. 4, 5 आणि 6 हा प्रश्न आपण एकत्र पाहणार आहोत. जीएसटी ची एकूण रक्कम, सीजीएसटी ची एकूण रक्कम आणि एसजीएसटी ची रक्कम. जीएसटी ची एकूण रक्कम बरोबर बीजक मूल्य वजा करपात्र किंमत. बीजक मूल्य आपल्याला प्रश्नात दिलं होतं 51,200 आणि करपात्र किंमत आपण काढली आहे 40,000. वजा बाकी येईल 11,200 म्हणजे जीएसटी ची एकूण रक्कम आली आपली 11,200. आता सीजीएसटी ची रक्कम बरोबर जीएसटी ची रक्कम छेद 2, कारण ती जीएसटीच्या निम्मी असते. जीएसटी आली आपली 11,200, त्याला जर 2 ने भाग दिला तर आपल्याला एसजीएसटी ची रक्कम येईल 5,600 रुपये. आता परत एसजीएसटी आणि सीजीएसटी दोन्ही समान असतात. एसजीएसटी बरोबर सीजीएसटी म्हणून ही किंमत सुद्धा आपली 5,600 रुपये येणार आहे. म्हणून 6 प्रश्न विचारले होते आपल्याला, त्यांची क्रमाने उत्तरं अशा प्रकारे लिहायची. शेवटी एसजीएसटी चा दर बरोबर 14%, जीएसटी चा दर बरोबर 28%, एसी ची करपात्र किंमत 40,000, जीएसटी ची एकूण किंमत 11,200, सीजीएसटी बरोबर 5,600 रुपये आणि एसजीएसटी बरोबर 5,600 रुपये. शेवटचं 7वं उदाहरण आहे. प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स मधनं 40,000 रुपये छापील किमतीचे वॉशिंग मशीन विकत घेतले. त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली. जीएसटीचा दर 28% आहे. तर प्रसादला ते मशीन किती रुपयास मिळाले? कर बीजकात सीजीएसटी व एसजीएसटी किती असेल? बघा काय काय दिलेले आहे. वस्तूची छापील किंमत दिलेली आहे, सूट दिलेली आहे 5%, जीएसटीचा दर दिलेला आहे 28% आणि किंमत विचारलेली आहे आपल्याला वॉशिंग मशीनची. तसेच सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असेल हेही विचारलेलं आहे. आपण क्रमाक्रमाने हे गणित सोडवूयात. छापील किंमत दिलेली आहे आपल्याला 40,000 रुपये. यावर आपल्याला 5% सूट मिळालेली आहे. मग आपण पहिल्यांदा मिळालेली सूट काढूयात. मिळालेली सूट बरोबर छापील किंमत गुणिले सूट. छापील किंमत 40,000 गुणिले 5% म्हणजे 5/100. 2 शून्य 2 शून्य कट होतील. 400 गुणिले 5 म्हणजे उत्तर येईल आपलं 2,000 रुपये. आता आपल्याला इथे 2,000 रुपयांची सूट मिळालेली आहे. किती रुपयांवर? 40,000 रुपयांवर. म्हणून करपात्र किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट. 40,000 वजा सूट मिळाली आहे 2,000. 40,000 मधनं 2,000 गेले, उत्तर येईल 38,000 रुपये. ही आपली करपात्र किंमत आहे.
आता या किमतीवर आकारलेला जीएसटीचा दर आपल्याला प्रश्नात सांगितलेला आहे 28%. म्हणून जीएसटी बरोबर कर पात्र किंमत गुणिले कराचा दर 38,000 गुणिले 28/100. 2020 कट होतील. 380 गुणिले 28 हा गुणाकार केल्यास आपल्याला उत्तर येईल 10,640 रुपये. म्हणजेच प्रसादला द्यावी लागणारी एकूण रक्कम बरोबर कर पात्र किंमत अधिक जीएसटी. कर पात्र किंमत 38,000, जीएसटी त्यावर आकारण्यात आलेला आहे 10,640. उत्तर येईल आपलं 48,640 रुपये. आता सीजीएसटी म्हणजे जीएसटीच्या निम्मी. सीजीएसटी बरोबर जीएसटी छेद 2. 10,640 छेद 2. 10,640 ला 2 ने भाग दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल 5,320 रुपये. तसेच सीजीएसटी बरोबर एसजीएसटी. सीजीएसटी जर आपलं 5,320 रुपये आले आहे तर आपलं एसजीएसटी सुद्धा 5,320 रुपये एवढीच येईल. म्हणून उत्तरात आपण लिहिणार आहोत प्रसादला ते मशीन 48,640 रुपयांना मिळेल. या बिलावर सीजीएसटी आणि एचजीएसटी प्रत्येकी रुपये 5,320 दाखवला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही 4.1 ची गणित समजली असतीलच. आता आपण पुढील भागाला जाण्यापूर्वी या भागाची थोडी उजळणी करूया. तुम्हाला यामधील काय काय आठवलं आहे हे बघूया. यासाठी तर आपण आज काय शिकलो आहोत थोडे आठवा, जरा विचार करा आणि उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. जीएसटीचे पूर्ण रूप. जीएसटीचे पूर्ण रूप काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. वस्तू व सेवा कर. जे आपल्याला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये प्रश्न येऊ शकतात जीएसटीवर आधारित, ते प्रश्न आहेत हे सीजीएसटीचे पूर्ण रूप. प्रश्न एकदा वाचून घ्या, उत्तरे आठवा. मी तुम्हाला उत्तरं विचारणार आहे या प्रश्नांची. एसजीएसटीचे पूर्ण रूप. 4थ्या नंबरचा प्रश्न आज मी त्याचा उल्लेख केलेला नाही, पुढच्या भागात त्याचा उल्लेख असेल. तो प्रश्न फक्त सोडून द्या. इथे मुलांना प्रश्नांची उत्तरं विचारू का पुढे कंटिन्यू करू पुढचा भाग? पुढचा भाग कंटिन्यू करू का सर? आवाज येतोय माझा? हॅलो. अरे म्यूट तर नाही झालं ना. बघ ना. म्हणजे आवाज येतोय तुम्हाला माझा? हो मॅम, आम्हाला येतोय. ओके. ही प्रश्न दिलेली आहे तुम्हाला. आठवतंय का याच्यातलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर? जीएसटीचे पूर्ण रूप गुड सर्व्हिस टॅक्स. व्हेरी गुड. सीजीएसटीचे पूर्ण रूप सेंट्रल गुड सर्व्हिस टॅक्स. बरोबर आहे. एसजीएसटीचे पूर्ण रूप स्टेट गुड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी मध्ये एकूण 15 असतात. 15. व्हेरी गुड. 15 अंकाक्षरे असतात. यामध्ये
10 जी अक्षर असतात तो पॅन नंबर असतो व्यापाऱ्याचा, आणि आधीचे 2 नंबर जे असतात तर कोणत्या राज्यातील राज्याचा व्यापारी आहे? संकेतांक. कोड संकेतांक. बरोबर. आणि शेवटची 3 अक्षरं कुठलीही असतात ती. बघा, डॅश डॅश म्हणजे करासह दिलेली एकूण किंमत होय. काय येईल काय येईल? बीजक मूल्य. बीजक मूल्य म्हणजे करासह दिलेली एकूण किंमत. जीएसटीचा दर 14% आहे. मग सीजीएसटीचा दर किती असेल? 7%. 7%. व्हेरी गुड. एसजीएसटीचा दर 12% आहे. तर जीएसटीचा दर 6%. 24%. 24%. बरोबर आहे. कारण जीएसटी डबल दुप्पट असते, आणि जीएसटी दिले असेल, सीजीएसटी एसजीएसटी काढायची असेल तर निम्मा असतो. बरोबर आहे. आता बघा 8वा प्रश्न. सीजीएसटीचा दर 8% आहे. तर 8%. एसजीएसटीचा दर सुद्धा किती असेल? 8%. 8%. दोन्ही कर समान असतात. आता 9वं उदाहरण थोडस वेगळं आहे बघा. 100 रुपयावर 10% सूट आहे. तर एकूण सूट किती? 10%. व्हेरी गुड. कसे काढलं? 100 10 रुपये. 100 मधनं 10 वजा करायचे, म्हणजे ती आपल्याला किंमत काढायची. पण सूट इथे 10 रुपये येईल. बरोबर आहे तुमचं उत्तर. छापील किंमत 900 रुपये आणि सूट 50 रुपये आहे. तर मग करपात्र किंमत किती असेल? 450 सूट. अरे 900 रुपये आहे छापील किंमत, आणि सूट आहे 50 रुपये. छापील किंमत किती दिसत आहे तुम्हाला? 900 ना, आणि त्यावर फक्त 50 रुपयांची सूट आहे. मग करपात्र किंमत किती? छापील किंमत वजा सूट. 850 रुपये. बरोबर आहे. समजलाय हा भाग मग सराव संच 4.1? हो मिस. थोडासा घाई झाला म्हणजे ते क्लिअर करताना थोडस हे झालं. कुठलं उदाहरण 1 किंवा 2 परत बघायचं आहे का तुम्हाला? हो मॅम, दाखवा ना. कितव्या नंबरचं उदाहरण मिस झालंय तुमचं? 2 नंबरचं का पहिल्या स्लाइड दिसल्याच नाहीत? आता आपण व्यवसाय साखळी जाणून घेऊयात. व्यवसाय साखळीतील जीएसटी. व्यवसाय साखळी म्हणजे काय? तर सर्वसामान्यपणे व्यवसाय साखळी पुढील प्रमाणे ठरवता येते. पहिल्यांदा, कोणतीही वस्तू उत्पादन होते. ही उत्पादन करणाऱ्या वस्तूचे उत्पादन जो करतो त्याला उत्पादक असे म्हणतात. उत्पादकापासून ती वस्तू घाऊक व्यापारी किंवा वितरकाकडे पोहोचते. घाऊक व्यापारी किंवा वितरक याच्याकडून किरकोळ व्यापारी वस्तू खरेदी करतात, आणि किरकोळ व्यापाऱ्यापासून ती वस्तू मग आपल्याला ग्राहकापर्यंत पोहोचते. म्हणजे इथे उत्पादकापासून ग्राहकापर्यंत वस्तू येण्यासाठी ही जी साखळी तयार होते, या साखळीला व्यवसाय साखळी असे म्हणता येते. एखादी वस्तू उत्पादकापासून ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत 3 व्यवहार होतात. प्रत्येक व्यवहारात सीजीएसटी आणि एसजीएसटी कर आकारणी होते व जमा झालेला कर केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला पोहोचतो. प्रत्येक व्यापारी आपापल्या स्तरावर कर गोळा करतो. त्या जमा केलेल्या करातून
खरेदीच्या वेळी भरलेला कर वळता करून देय जीएसटीचा भरणा करतो. तर यासाठी आता आपल्याला पुढील काही बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. आपण काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवूयात. आत्ताशी सांगितल्याप्रमाणे GSTIN हा ह्या व्यापाराचा ओळख क्रमांक आहे. याचे पूर्ण नाव आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. यात एकूण 15 अंकाक्षरे असतात. गाळले जागेसाठी प्रश्न विचारतात. GSTIN मध्ये डॅश डॅश अक्षरे असतात. 15 अंकाक्षरे. इथे बघा शब्द काय वापरलाय, अंकाक्षरे, म्हणजे यात अंकांचा समावेश असतो आणि अक्षरांचा सुद्धा समावेश असतो. या 15 अंकाक्षरामध्ये 10 अंकाक्षराचा पॅन नंबर त्या व्यापाऱ्याचा समाविष्ट असतो. सुरुवातीचे 2 नंबर तो व्यापारी कोणत्या राज्यात व्यापार करतो ते दर्शवतात आणि शेवटचे 3 नंबर जे आहेत तो कोणतेही रॅन्डमली दिलेले नंबर असतात. आता हा GSTIN नंबर कोणत्या व्यापाऱ्याला घ्यावा लागतो, तर ज्या व्यापाऱ्याची वार्षिक उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असते त्या व्यापाऱ्याला हा नंबर घेणे अनिवार्य असते. वार्षिक म्हणजे वर्षाला होणारी उलाढाल 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्या व्यापाऱ्याला GSTIN हा नंबर दिलेला जातो. आता 2 प्रकारचे व्यवहार होतात. जेव्हा 2 GSTIN व्यापारी एकमेकांमध्ये व्यवहार करतात तेव्हा या व्यवहाराला म्हणतात बिझनेस टू बिझनेस. 2 GSTIN व्यापाऱ्यांमधील झालेल्या व्यवहारास बिझनेस टू बिझनेस B2B असे म्हणतात. एका मार्काच्या प्रश्नासाठी हे वाक्य लक्षात ठेवायचे आहे. आणि दुसरं आहे B2C बिझनेस. बिझनेस टू कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे ग्राहक. वस्तूचे उत्पादन झाल्यापासून ती ग्राहकापर्यंत पोहोचते त्या साखळीतील अंतिम कडीतील व्यवहारास थोडक्यात B2C म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर असे म्हणतात. बघा मग GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. 15 अंकाक्षरे, 10 अक्षरांचा पॅन, पहिली 2 अक्षर राज्य दाखवतोय. 20 लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्याकडे हा नंबर असतो. 2 GSTIN व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या व्यवहारास B2B बिझनेस टू बिझनेस म्हणतात. तर ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचेपर्यंत जी अंतिम कडेतील व्यवहार असतो त्याला B2C बिझनेस टू कंझ्युमर असे म्हणतात. आता आपण 4.2 ची उदाहरणं सोडवण्यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवूयात. आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर. कळलं? कोण गोळा करतोय हा कर? व्यापारी. कधी? वस्तू विकताना. त्याला म्हणायचंय आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर. बघा व्यापारी कोणाकडून तरी वस्तू खरेदी करणार आहे आणि ती वस्तू खरेदी करताना तो जो कर देतो त्याला इनपुट टॅक्स असे म्हणतात. इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स. तिसरा आहे आपला इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजे व्यापारी गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो ती रक्कम. याचा अर्थ काय की वस्तू विकताना व्यापारी कर लावणार आहे आणि वस्तू खरेदी करताना त्याने कर दिलेला आहे. मग ह्या 2 करांची वजाबाकी केल्यानंतर जी किंमत येईल तिला म्हणायचं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट. तर 3 शब्द लक्षात ठेवायचे आहेत. आउटपुट टॅक्स वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर. इनपुट टॅक्स म्हणजे त्याच व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर. आणि इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे व्यापारी गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो ती रक्कम. आता देय GST कसा आकारायचा आहे, तर देय GST बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिटला ITC या इंग्लिशच्या छोट्या अक्षराने दर्शवले जाते. हे सूत्र इथे लक्षात ठेवायचं आहे सराव संच 4.2 सोडवण्यासाठी.
देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. ही स्लाइड आपण घेतलेली आहे. धन्यवाद. तुम्हा सर्वांना मी आवाहन करते की सर्वांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा व या चॅनलचे सर्व व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा.